तर हा नवीन व्हिडिओ जो आहे तो सध्या समोर आलेला आहे। पूल दुर्घटनेनंतर कशा प्रकारे पर्यटक या ठिकाणी घाबरले होते आणि अनेक पर्यटक या पुलाला लटकले होते। दोन्ही बाजूला हा पूल कोसळला आणि स्थानिकांच्या मदतीने जे पर्यटक त्या ठिकाणी होते त्यांच्या मदतीने देखील कसं हे बचाव कार्य सुरू होतं त्यावेळची हे दृश्य आहेत। 3-4 जण या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाताना या दृश्यांमध्ये आपण पाहतोय, तर काही जणांना या पाण्याच्या प्रवाहातूनच रेस्क्यू करतानाची ही दृश्य आहेत। 3:30च्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे आणि ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळीची नेमकी काय स्थिती होती हे आपण या दृश्यांच्या द्वारे पाहतोय। हे पर्यटक जे आहेत ते मधोमध अडकले होते आणि जे पर्यटक खाली नाही कोसळले त्यांना मदतीची मागणी करत होते। हात द्या आम्हाला वर खेचा अशी मागणी या पर्यटकांकडून सध्या केली जात होती। पूल दुर्घटनेचा हा एक नवा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढतच चाललेला होता, मात्र हे पर्यटक जे आहेत ते या तुटलेल्या पुलाला धरून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते। आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। अनेक पर्यटकांना वाहून जाताना अनेकांनी बाहेरही काढलेले आहे। 20 ते 25 जण पाण्यात वाहून गेले। तब्बल 50 जण या पुलावर उभे होते आणि अचानक ओव्हरवेट झाल्याने हा पूल खाली कोसळला आणि त्याचवेळी हे सर्व जण पाण्यात पडले। मात्र जे वाचले ते इतर जे पाण्यात पडलेले जे प्रवाहासोबत वाहून जात होते त्या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करतानाचा हा व्हिडिओ। तर पूल कोसळल्यानंतर जी दृश्य समोर आली त्यातला हा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। वाचवा आम्हाला हात द्या असा इशाऱ्याने हे पर्यटक सांगतात। ओव्हरवेट झाल्यामुळे हा पूल कोसळला आणि मधोमध हा पूल तुटला गेला आणि हा पाण्यात पडला। त्याच्यासोबत अनेक पर्यटकही पाण्यात पडले। तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले। मात्र जे पुलाला धरून राहिले त्या पर्यटकांना वाचवतानाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। शोध मोहीम सध्या तात्पुरती थांबवलेली आहे। हा पूल 30 वर्ष जुना होता, जीर्ण झाला होता। वारंवार याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या। नवी निविदाही 10 जूनला मंजूर झाली होती आणि आता या ठिकाणी नवा पूल उभारण्यात येणार होता। मात्र त्याआधीच हा पूल कोसळला आणि ही मोठी दुर्घटना घडली। 3:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली आणि त्यावेळचा एक नवा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। इंद्रायणी नदीवरील पुलाहून पूल दुर्घटनेतून कशा प्रकारे काही प्रवाशांना या काही पर्यटकांना रेस्क्यू केलं गेलं त्याचा हा नवा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। मधोमध हा पूल तुटलेला आहे। बघ्यांचीही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी। मात्र जसं ज्याला जमेल तशी मदत या पर्यटकांकडून केली जाते। एनडीआरएफची टीम पोहोचण्याआधी स्थानिक लोकांकडून पर्यटकांकडून कशा प्रकारे मदत पुरवली गेली त्याचा हा व्हिडिओ।